ओमराजे निंबाळकर, तुम्ही चुकलात का हाच प्रश्न पडतोय. तेलही गेलं आणि तूपही गेलं अशी वेळ आता तुमच्यावर आली आहे का? मित्रांनो, ज्या पद्धतीने ओमराजे निंबाळकर यांनी अनाउन्समेंट केली होती की निकालानंतर ना आपण आपलं डिसिजन आहे ते जारी करू, त्यावरती माहिती देऊ, परंतु प्रश्न हाच पडतोय, ज्या निकालासाठी एवढा अट्टहास केला होता तो निकाल त्यांच्या विरोधात लागला. जवळपास 20 वर्ष जो खटला चालला होता, त्या खटल्यामध्ये जे आरोपी होते त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आले. दुसरीकडे संजय राऊत खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावरती जहरीली टीका करतात. ओमराजे निंबाळकर हा शेणातला किडा आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या नावापुढचा राजे नावाचा शब्द काढून टाका. परंतु प्रश्न हाच उद्भवतो, ज्या गोष्टीसाठी ओमराजे निंबाळकर यांनी असा डिसिजन घेतला होता, ज्यावरती सगळीकडे चर्चा चालू होती, परंतु आता ओमराजे निंबाळकर हे फसलेत काय? ज्या उद्धव ठाकरेंना ओमराजे निंबाळकर यांनी ब्लेम केलं, ज्या उद्धव ठाकरेंना त्यांनी सांगितलं की आम्हाला वेळ भेटला नाही, ज्या उद्धव ठाकरेंनी ओमराजे निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी तब्बल 20 ते 26 सभा घेतल्या असंही खासदार संजय राऊत यांनी सांगितलं, परंतु आता त्याच ओमराजे निंबाळकरांना हा जो निर्णय घेतला हा चुकला का असं वाटतोय. मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे मला जरूर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका.